संतांच्या अंतःकरणात भ्रम असतो, संतांच्या अंतःकरणात अहंकारही असतो, संतांच्या अंतःकरणात कामही असतो, संतांच्या अंतःकरणामध्ये लोभही असतो. फरक फक्त एवढाच आहे, संतांच्या अंतःकरणात भ्रम असला तरी भ्रमाचा विषय देव आहे, संतांच्या अंतःकरणात अहंकार असला तरी अहंकाराचा विषय देव आहे, संतांच्या अंतःकरणात काम असला तरी कामाचा विषय देवच आहे, आणि संतांच्या अंतःकरणात लोभ असला तरी लोभाचा विषय देवच आहे. विठोबा परिहार द्यायचा तो असा वार्षिक सालाबाद प्रमाणे तपपूर्ती सोहळ्यानंतर आपल्या यज्ञानं आता रौप्य महोत्सवाकडे वाटचाल केलेली आहे. यंदाचं आपलं या सीतामाई महिला वारकरी ट्रस्ट या ट्रस्टचा 13व्या वर्षाचा यज्ञ भगवान प्रभू रामचंद्रांच्या या पवित्र दरबारामध्ये मंदिरामध्ये अनेक साधू संतांच्या महात्म्यांनी पावन झालेली ही भूमी आहे की थोर थोर महात्मे या व्यासपीठावर उभं राहून ज्ञानदानाचं काम करतात. आणि अशी पवित्र भूमी आपल्या महिलांकरता यज्ञाकरता मिळते, हे आपलं परमभाग्य आहे. अर्थात रामरायाची फार मोठी असणारी आपल्यावर कृपा आहे. आणि अशा या पवित्र भूमीमध्ये चालू असणारा हा यज्ञ समस्त आपल्या नाशिककरांच्या फार मोठ्या सौजन्याने सहकार्याने परिसरातील फार मोठ्या दात्यांच्या मदतीनं म्हणा असा हा चालू असणारा यज्ञ. आणि त्यामध्ये या यज्ञाचं फार मोठं निरीक्षण परीक्षण करून योग्य त्या दिशेला योग्य त्या दशेला नेऊन ठेवणारा हा यज्ञ. अर्थात त्या यज्ञाच्या परीक्षक म्हणून मार्गदर्शिका म्हणून ज्यांचं योगदान आपल्याला त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा ते आपल्याला उपलब्ध करून देतात अशा आदरणीय परमार्थप्रेमी परमस्नेही हरिभक्तपरायण महंत राधाताई सानप यांच्या सोज्वळ अशा मार्गदर्शनाने चालू असणारा यज्ञ. आणि अर्थातच त्या पाठोपाठ ही सगळी धुरा सांभाळून सगळा कार्यक्रम चांगल्या प्रकारे व्यवस्थित पार करणं हे खरं तर चांगले महाराजांचे फार मोठं याला योगदान आहे. त्यामध्ये संपूर्ण सीतामाई महिला वारकरी ट्रस्ट फार मोठ्या तनाने मनाने धनाने सहकार्य करून आपलाच कार्यक्रम आहे म्हणून उभ्या राहतात. असा हा भव्य दिव्य स्वरूपात चालू असणारा यज्ञ. सगळंच चांगलं दिसतंय, सगळंच आनंदाचं आहे, पण तरीसुद्धा आपल्याला जय अंबे बाबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे उभं राहिलं की त्यांची ती जागा त्यांची ती खुर्ची आपल्याला रिकामी दिसते. जणू मंडप कमी कमी वाटतो, अर्धा वाटतो, त्यांच्या वाचून तो सुना वाटतो. पण अर्थात त्यांचे आशीर्वाद त्या आशीर्वादाच्या रूपाने ते या यज्ञामध्ये विराजमान आहे. आणि मला असं वाटतं त्यांचीही नक्कीच शेवटची इच्छा असावी, मी असो वा नसो पण हा यज्ञ थांबता कामा नये आणि आपण तो थांबू देणारच नाही अशी शाश्वती या ठिकाणी आपल्याला समजून आलेली आहे. असा हा वार्षिक सालाबादप्रमाणे चालू असणारा हा यज्ञ. आणि यज्ञातील वार्षिक सालाबादप्रमाणे असणारी माझ्याकडची ही 6व्या दिवसाची चिंतनरूपी सेवा तुमच्या सगळ्यांच्या आज्ञेने येते. ती याही वर्षी आली. या वर्षीची सेवा आली तेव्हा फोन आला तेव्हा मी नव्हते घरी. मी 21 नोव्हेंबरला माळ नर्मदा परिक्रमेकरता पायी निघून गेले. तर मी 23 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीला परिक्रमा उचलून परिक्रमा चालू केली आणि माझी परिक्रमा पूर्णत्वाला आली. ममलेश्वर आणि ओंकारेश्वरावर जल वाहून ते 8 मार्च म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी. नर्मदा पुराण ग्रंथ असा सांगतोय, संपूर्ण परिक्रमा करून जर परिक्रमेचं जल महाशिवरात्रीच्या दिवशी ममलेश्वरावर ओंकारेश्वरावर वाहिलं तर 11 परिक्रमेचं पुण्य मिळतं. माझी पात्रता तेवढी नाहीये, पण
मैयानं माझ्या प्रारब्धात काय लिहिलं होतं मला माहीत नाही. परिक्रमा पूर्णत्वाला आली. वारकरी संप्रदायाचा अंक मला मिळाला. परिक्रमा पूर्ण झाली ते 108 दिवसात. म्हणजे 3.5 महिन्यापुढेही 3 दिवस पुढे गेले. जवळजवळ मला 3.25 महिने होत आले आणि आज 8 दिवस झाले मी घरी आले आणि पहिलंच कीर्तन करते. 3600 किलोमीटर चालून झालेला प्रवास आहे. मला खाली बसता येत नाही, बसलं तर उठता येत नाही. गुडघे आणि पाय खूप थकलेले, ते आता विसावले म्हणून सुजलेले आहेत आणि उभं राहण्याची मला शक्ती नाही. पूर्ण अंगाला घाम येतोय, माझ्या अंगाचा सुद्धा थरकाप होतोय. पण तरीही मी बसून कीर्तन करणार नाही, कारण मी जोग महाराजांच्या विचारावर, त्यांच्या अनुग्रहावर पाय देऊन पुढे चालणारी आहे. महाराजांच्या संस्थेत मी कधी बसले नाही, महिलांना बसता येत नाही, पण मी माझा तोडका मोडका अभ्यास विष्णुबुवा महाराज जोग यांच्या गाथ्याप्रमाणे अभ्यास करते. मी जो जोग महाराजांचा गाथा आहे त्या गाथ्याप्रमाणे अभ्यास करतो. आपण त्यांची पायिक आहोत, लेकरं आहोत. मोठे मोठे महात्मासुद्धा कधी त्यांनी बसून चिंतन केलं नाही. माझी तर पात्रता शून्यच आहे आणि 3.5 महिने तिनं काही मला कमी पिळलेलं नाही. तिकडे चरख्यात घालून उसासारखं पिळलं आहे. 3.25 महिने जर तिचा रस्ता म्हणजे धोपट रस्ता नाही, किनारा आहे, असा पाय असा पाय, ते सांगण्याकरता मी उभी नाही राहिलेली. त्या रस्त्यानं जर तिनं चालवलं तर इथं काही त्रास नाही. फक्त बोलताना दम लागेल. थोडी थांबले मी तर मला ॲडजस्ट करा. आणि 4 महिन्याच्या गॅप नंतर कीर्तन करते. चूक होण्याची दाट शक्यता आहे, कारण मी कीर्तनच नाही ताई, मी मला पण विसरून गेले तिकडे. माझ्या नावापुढे हभप लावावा ही सुद्धा लायकी नाही माझी, कारण आपली लायकी तटावर गेल्यावर कळते, मैयाच्या किनाऱ्यावर. 10 वर्ष मैयाला दंडवत घालून परिक्रमा करणारे महात्मे ताई मैयाच्या किनाऱ्यावर. आपली पात्रता नाही तिथे. ते महात्मे कुणाशी बोलत नाही, ते आपल्याशी बोलावे अशी आपण अपेक्षा करावी. इतके विद्वान लोक आहेत मैयाच्या तटावर सेवा करणारे, त्यांच्यासमोर आपण शून्य आहोत. आणि मी तिथं काहीतरी शोधायला गेले होते. मला 34 वर्ष झाले ताई. मी रोज सकाळ संध्याकाळ फिरते. कशासाठी? ज्याच्याकरता मी भक्तीमध्ये पदार्पण केलेले तो मला मिळावा. पण खरं सांगू, कीर्तनात देव मिळत नाही, कीर्तनात प्रवचनात देव मिळत नाही. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. ब्रह्मभूत काया होतसे, कीर्तनात काया ब्रह्मभूत होते. काया म्हणजे शरीर ब्रह्मभूत होतं. आपण शरीर नाही. आपण कोण आहोत हे ओळखायचं असेल तर त्याला एकच साधन आहे, तपश्चर्या, साधना. आणि ती तपश्चर्या तिच्या तटावर घडली, ती साधना तिच्या तटावर घडली. मैयाचा तट किनारा ही तपोभूमी आहे, वैराग्यभूमी आहे, ज्ञानभूमी आहे. नर्मदा मैया प्रत्यक्षात कल्पतरू आहे, कामधेनू आहे. मागितल्यावर काय मिळत नाही तिच्या तटावर. 34 वर्ष मी ज्याला शोधत होते, जे मला पाहिजे होतं ते इथं नाही मिळालं. साधनेने म्हणा, तपश्चर्येने, काय माझ्यातला जो गुणदोष असेल त्याच्यानं म्हणा, तिच्या तटावर मला 3.25 महिन्यात मिळालं. आता मला कीर्तन करण्याची इच्छा नाही राहिली ताई. कशासाठी? जे मिळवायचं होतं ते मला मिळालं तिकडे. आता मला काहीच इच्छा नाही राहिली. माझ्या जीवनात उभ्या आयुष्यात मी 2च स्वप्न पाहिलेत. लोकांसारखं मला गोव्याला जावं, महाबळेश्वरला जावं, जीन्स घालावीन, ड्रेस घालावीन, घडाला हात लावून फोटो स्टेटसला ठेवावे, हे स्वप्न माझे कधीच नाही. उभ्या आयुष्यात माझे 2च स्वप्न. एक पायी नर्मदा परिक्रमा,
पण ती इतक्या लवकर माझी पूर्ण होईल मला शाश्वती नव्हती, पण ती मैयानं करून घेतली. आता माझं एकच स्वप्न आहे, मला पंढरपुरातला एक चातुर्मास करायचा. तो चातुर्मास झाला की मग मी मृत्यूची वाट बघणारे, मग नाही थांबायचं इथे. मला आपलं काम पूर्ण झाल्यावर इथं अडचण नाही करायची, निघून जायचं आपल्या आपल्या धामाला. तो चातुर्मास होईपर्यंत चिंतन करावं, ध्यान करावं. आता हे सगळं मला एक प्रोसिजर वाटायला लागली, नको वाटायला लागलं. आपल्या उद्धाराकरता आपण प्रयत्न करावा, पण तुमच्यासारख्या महात्म्यांचं कुठेतरी ऋण असावं. प्रेम आहे, तुमची आज्ञा आहे, म्हणून माझी जिथं इच्छा होईल, श्रोतू चांगले आहेत, ऐकणारे श्रवण करणारे आहेत, तिथंच जावं आणि थोडंसं चिंतन करावं. आता फार पळापळ नाही. ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी नसताना मी फोन नेलेला नव्हता ताई. परिक्रमेत फोनचं लचांट मी ठेवलं नव्हतं. हॅलो कुठे काय कसं काय साधनान चिंतन घडेल आपलं. फोन घरीच होता आणि सांगळे महाराजांनी फोन केला तेव्हा नियोजित आपलं कीर्तन सेवा आहे ती घ्या. मी नसताना ती डायरीत नोट झाली आणि आज खूप थकवा आलेला. परिक्रमेहून आल्यानंतर एक शेवटचा विधी असतो घरी, रुद्राभिषेक आणि कन्याभोजन. ते आजच होतं माझ्याकडे. सकाळी 10 पासून रुद्राभिषेक तो 4 वाजेपर्यंत भोजन पूजन कार्यक्रम सगळा आटोपला. संगीताचा फोन आला तेव्हा गडबडच होती, ताईंचा फोन आला तेव्हाही पाहुणेच होते, आणि त्याच्यानंतर इकडे पुन्हा निघायचं. मला ताकद नव्हती, पण माझ्या रामरायाच्या दरबारात शिवाय माझ्या बहिणीची मला आज्ञा आहे, तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे, म्हणून मला जितका वेळ उभा राहता येईल मी तितका वेळ न बसता उभं राहून सेवा करण्याचा प्रयत्न करेन. सांभाळून घ्यायला अपेक्षा बाळगते. आणि हे सगळं बोलता बोलता उशीर होईल, म्हणून ताईंनी आपलं पुढचं प्रस्थान करावं अशी मी त्यांना विनंती करते. आपण आपल्या चिंतनाकडे भगवंताच्या अंतकरणातील भक्त वत्सलता प्रकट करणारा जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग आहे. भगवंताच्या अंतकरणात असते ती भक्त वत्सलता आणि साधूच्या अंतकरणात असते ती दीन वत्सला. असं म्हटलेलं आहे, साधो दीन वत्सलः माधवो भक्त वत्सलः असा श्लोक आहे. साधूच्या अंतकरणात दीन वत्सलता असते आणि भगवंताच्या अंतकरणामध्ये भक्त वत्सलता असते, आणि आपल्या अंतकरणात कुटुंब वत्सलता असते. भगवंताच्या अंतकरणात साधूविषयी प्रेम असतं, साधूच्या अंतकरणात देवाविषयी प्रेम असतं, आणि तुमच्या आमच्या अंतकरणात संसाराविषयी प्रेम असतं. विठ्ठल आपल्या अंतकरणामध्ये संसाराविषयीचं प्रेम असतं, भगवंताच्या अंतकरणामध्ये साधूविषयीचं प्रेम असतं, पण साधूच्या अंतकरणामध्ये फक्त आणि फक्त देवाविषयीचं प्रेम असतं. आता प्रेम आपल्याही अंतकरणात आहे आणि प्रेम संतांच्याही अंतकरणात आहे, पण दोघांच्या प्रेमाचा विषय मात्र भिन्न भिन्न आहे, वेगवेगळा आहे. संतांच्या अंतकरणात देवाविषयी प्रेम आहे, आपल्या अंतकरणात संसाराविषयी प्रेम आहे. एक उदाहरण डोळ्यासमोर घ्या. आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो, एखाद्या वस्तूवर प्रेम करतो, एखाद्या पदार्थावर प्रेम करतो. ती वस्तू वा तो पदार्थ, ती व्यक्ती आपल्याला जर नाही मिळाली, मिळून आपल्यापासून दूर गेली, तर त्या प्रेमाच्या बदल्यात आपल्याला काय मिळतं? सुख की दुःख? त्या बदल्यात आपल्या पदरात काय पडतं? दुःखच आपल्या पदरात पडते. पण संत मात्र एखाद्या वस्तूवर, व्यक्तीवर, पदार्थावर प्रेम करूनही ती वस्तू, व्यक्ती अथवा पदार्थ मिळूनही दूर गेला तरी संतांच्या अंतकरणामध्ये दुःख होत नाही, तर ते प्रेमाच्या बदल्यात त्यांना मिळतंय ते फक्त सुख. कारण संताचंच म्हणणं आहे की प्रेम आम्हाला सुख देतं.
प्रेम सुख दे, 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 प्रेम बिन नाही समाधान, प्रेम बिन नाही समाधान, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना समाधान. आम्ही एखाद्यावर प्रेम करतो, त्या बदल्यात आम्हाला काय मिळते? सुख मिळते. प्रश्न आहे मग, आम्हीही इतरांवर प्रेम करतो पण बदल्यात आम्हाला दुःख मिळते. संतही प्रेम करतात, बदल्यात त्यांना सुख मिळतंय. हा फरक का? का? प्रेम तर दोघंही करतोच ना. संतही प्रेम करतात, आम्ही प्रेम करतो, मग त्यांना सुख आणि आम्हाला दुःख का? त्याचं कारण हे आहे, संत प्रेम करतात पण त्यांचा प्रेमाचा विषय आहे देव, म्हणून सुख मिळते. आणि आम्ही प्रेम करतो पण आमच्या प्रेमाचा विषय आहे संसारातले विषय, म्हणून आमच्या पदरात पडते ते दुःख. थोडक्यात प्रेमाचा विषय देव असावा की संसारातले विषय असावे, त्याच्यावर सुख दुःख अवलंबून आहे. विठ्ठल जर आम्ही प्रेम करताना आमच्या अंतकरणातली ऊर्जा, अंतकरणातल्या उर्मी, त्याचा विषय जर देव बनवला तर आम्हाला सुद्धा जीवनात काय मिळेल? सुख मिळेल. सुख. आणि सुखामध्ये समाधान आहे, शांती आहे. म्हणून संतांच्या अंतकरणामध्ये देवाविषयी प्रेम असल्या कारणाने संत सतत सुखी असतात, सतत आनंदी असतात. दुःख औषधाला सुद्धा संतांच्या जीवनात सापडत नाही. दुःख ते कैशी नाही स्वप्नासी, भक्ती मुक्ती झाल्या कामारी दाशी, त्याचे वर्म मापासी, सुखे राहिला से प्रेमाची. आमच्या जीवनामध्ये दुःख नावाची वस्तूच नाही. अंतकरणातला एकही घटक दुःखाला कारणीभूत नाहीये. याचं एकमेव कारण आहे का आम्ही आमच्या अंतकरणामध्ये फक्त विषय बनवलेला आहे देवाचा. मी एक प्रश्न विचारते तुम्हाला, संतांच्या अंतकरणात भ्रम असतो की नसतो? हा, नसतो. बर, असतो. बर, पुढं. संतांच्या अंतकरणात अहंकार असतो की नसतो? नसतो. हा, नसतो. नसतो. संतांच्या मला माहित नाही, मी तुम्हाला विचारते. हा, संतांच्या अंतकरणामध्ये काम असतो की नसतो? नसतो. बर. संतांच्या अंतकरणामध्ये लोभ असतो की नसतो? नसतो. असतो? नसतो. नसतो. ऐका मग, संतांच्या अंतकरणात भ्रम असतो, संतांच्या अंतकरणात अहंकारही असतो, संतांच्या अंतकरणात कामही असतो, संतांच्या अंतकरणामध्ये लोभही असतो. फरक फक्त एवढाच आहे, संतांच्या अंतकरणात भ्रम असला तरी भ्रमाचा विषय देव आहे, संतांच्या अंतकरणात अहंकार असला तरी अहंकाराचा विषय देव आहे, संतांच्या अंतकरणात काम असला तरी
कामाचा विषय देवच आहे आणि संतांच्या अंतःकरणात लोभ असला तरी लोभाचा विषय देवच आहे. विठ्ठल म्हणून भक्त सतत देवावर प्रेम करतात आणि देव सुद्धा त्या भक्तांवर प्रेम करतो. देवाला भक्त आवडतात कोणते पण कोणते. काय भगवंताचं भक्तांवर प्रेम आहे हो. देखात या नवल प्रभूचे ज्ञानोबराय बोलतात. अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्य पण पार्थाचे करीत असे. किती प्रेम आहे देवाचं. भक्त तर देवावर प्रेम करतातच पण देव सुद्धा भक्तांवर प्रेम करतो ना. आपण कोणत्या भक्तांवर प्रेम करतो. चतुर्विधा भजन्ते माम ए जना सुकृतो निर्जुन अर्थ जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीचं भरत ऋषभ. ज्ञानी भक्तावर प्रेम करतो की अर्थार्थी भक्तावर प्रेम करतो की जिज्ञासू भक्तावर प्रेम करतो की आर्त नावाच्या भक्तावर प्रेम करतो. पण भगवान प्रेम मात्र भक्तांवर करतो. इतका प्रेम करतो इतका प्रेम करतो की अर्जुनाचा सारथी बनला. सारथी सारथ्याचं काय काम असतं. रथाचे चाक धुवायचे कुणी. यानं रथ पुसून स्वच्छ करायचा कुणी. यानं घोडे जुंपून रथ तयार करायचा कुणी. घोड्याला खरारा करायचा कुणी. देवाने. आणि हा काही गडी विश्वाचा मालक आहे पण हे काम अर्जुनाचं करतोय तो. रथ तयार. धन्य अर्जुनाची भक्ती धन्य अर्जुनाची भक्ती धन्य अर्जुनाची त्याचा सारथी भगवान. त्याचा सारथी भगवान. भगवान भगवान. किती प्रेम. रथ तयार करायचा आणि अर्जुन ज्या शिबिकेमध्ये राहत होते ना त्या शिबिकेच्या समोर जायचं. हात जोडून उभं राहायचं. खाली मान घालायची आणि शिबिकेच्या बाहेरूनच आवाज द्यायचा स्वामी आपला रथ तयार झालाय चला. कुणी करावं हे. मग भगवंतानं आवाज दिल्यानंतर शिबिकेतून अर्जुन रावांनी बाहेर यावं. रथाजवळ यावं. आता रथात चढण्याकरता यानं खाली बसावं. एक गुडघा जमिनीवर टेकवावा. एक गुडघा वरती करावा. त्या गुडघ्यावर दोन्ही हात असे पसरावे आणि त्या हातावर जोड्यासह पाय ठेवून अर्जुन रावांनी रथात बसावं. कोण करत होतं. कृष्ण भगवान. मला सांगा हे सगळं करणारा विश्वाचा मालक आहे हे अर्जुन जाणून नव्हते. माहित होतं ना अर्जुन रावांना हा विश्वाचा मालक आहे भगवान आहे देव आहे. मी नाही म्हणत. तसं अर्जुन रावांनी 11व्या अध्यायात पहिल्या श्लोकात कबुली दिलेली आहे. सखेति मत्वा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव अजानता महिमानं तदेव अनागात प्रणयेन लाभि.
जाणलेला आहे देवा, आता मी तुला जाणलेलं आहे, तू या विश्वाचा मालक आहे. तुझी असते रे दासी बोलाने, 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 सूर्यासी चांदणे तुझी आभाळे, सूर्यासी चांदणे तुझी आभाळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी. याला हे प्रमाण घेऊया. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी आहे, मालक आहे. पण अर्जुनराव जोड्यासह हातावर पाय ठेवून रथात चढतात. कळत होत अर्जुनाला हा भगवान आहे, पण तरी सुद्धा जोड्यासह पाय हातावर ठेवून रथामध्ये अर्जुन चढत असताना सुद्धा देवाला अर्जुनाचा कधीही राग आला का बरं? वा, थोर प्रेमाचा भुके. कारण भगवान भक्तावर प्रेम करतो, त्याला भक्त आवडतात, म्हणून भक्तासाठी तो काहीही करायला न सांगता सर्व कामे करी न सांगता कुणाच्या घरी? भक्तांच्या घरी. का तर देव भक्तांवर प्रेम करतो. पाहू महाराज, जर देव भक्तांवर प्रेम करतो, त्यांच्या घरी काम करतो, मग तो आमच्यावर का प्रेम नाही करत? आम्ही भक्ती नाही करत का? आम्ही देवाचं नाव घेत नाही का? आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही का? सप्ताहाला जात नाही का? वारीला जात नाही का? कीर्तनाला जात नाही का? आम्ही पण भक्ती करतोच ना. आणि आता तर खूप लोक भक्तीला लागले. पंडितजी महाराज मिश्रांचे फार उपकार आहेत, फार उपकार. मी तर म्हणते भगवान शिवजी कोरडे होतच नसते, लोटा भरपूर चालूच आहे. जाऊ द्या, त्या निमित्तानं का होईना पण देवाचं अस्तित्व कळालं. फार महिला वर्ग भक्तीला लागले. पण तुम्ही माझ्या आहे म्हणून एक गुह्य गोष्ट सांगते तुम्हाला. हा, भक्ती करा त्याची, तो खरंच भोळा आहे. भगवान शिव कसे आहेत? भोळे. किती किती लोकांना काय काय दिलो, किती भोळे. मैयाच्या तटावर घटना घडलेली, नर्मदा मैयाच्या. तुम्हाला ती कथा माहिती का भस्मासुराची? चिता भस्मातून एक खडा निघाला आणि त्या खड्यातून एक राक्षस निर्माण झाला आणि त्याचं नाव ठेवलं भस्मासूर. भगवान शिवाच्या समोर उभा राहिला. काय आज्ञा आहे मला? मला रोज अंगाला लावण्याकरता चिता भस्म आणून द्यायचं. चालेल म्हणते. रोज बिचारा ह्या गावात जाय त्या गावात जाय, कोणी माणसं मेले का पाय, स्मशानात जाय, ती चिता शोध, राग भर आण. केवढा वेळ बिचारा त्याला वनवट फिरावं लागत.
खूप दिवस ही सेवा चालली. मग एक दिवस त्यानं विचार केला, हे किती दिवस वनवन फिरायचं, ऊन वारा पाणी पाऊस. बरं उन्हाळ्यात हिवाळ्यात ठीक आहे, पण मग पावसाळ्यात जर असं काही झालं तर ती चिताभस्मही सापडत नाही, वाहून जातं, काय करावं. त्यांनी भगवान शिवाला विनंती केली की असं रोज रोज तुम्हाला मी चिताभस्म आणून देण्यापेक्षा तुम्हाला चिताभस्मच पाहिजे ना, रोज पाहिजे ना, मग काय अडचण नाही. मग या नो 8 दिवस एकदमच चिता आणून ठेवायचे ना, 8 दिवस सुट्टी घ्यायची. आठवड्याचं चिताभस्म एकदाच आणून ठेवायचं, परत 8 दिवस आराम करायचा. राक्षस शक्यतो आळशीच असतात. कोण लई कटाळा कामाचा त्यांना. मी राक्षसांविषयी बोलते. आणि मग निवांत बसायचं. पण पुन्हा 8 दिवसांनी ती चिता भस्म संपली का परत आणायचं म्हणजे त्याच्या जीवावरच यायचं. काय करावं तो नाही, देवा मी एवढी तुमची सेवा करतो, तुम्हाला माझी दया येते का नाही, काय ना सांग ना, काय करू तुझ्या करता. असं करा ना देवा, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवल तोच भस्म झाला पाहिजे. किती भोळ. चालेल अहो तो जागेवर बसायचा आणि रस्त्याने चालणार लय इकडे रे ठेवला इकडे रे. आता तर ट्रका चिता भस्म जमा झाला. काही महिन्यांना विचार आला म्हणजे असंच नोकरासारखं जीवन जगायचं का आपण, त्यांनी आज्ञा द्यायची ना आपण ऐकायचं, मग काय करायचं. हेच नसलं तर कामच नाही ना करावं लागलं. किती भोळ. देवा तुम्ही वरदान दिलं, मी कुणाच्या डोक्यावर हात ठेवलं तर त्याचं भस्म होतं, मग तुझं काय म्हणणं आहे. हा प्रयोग तुमच्यावर करून पाहू का गुण येतो का नाही. ही फक्त कथा ऐकली आपण, घडलं कुठे माहित नाही आपल्याला. ते नर्मदा मैयाच्या तटावर घडलेलं आहे. जसा भस्मासूर मागे लागला भगवान शिवजींच्या, शिवजी पळू लागले. पळता पळता इतके घामाघूम झाले, एका झाडाखाली उभे राहिले आणि त्या घामामुळे त्यांचे हात ओले झाले आणि त्या ओलसरपणामुळे त्यांच्या हातातला कमंडलू खाली निसटला. जिथं कमंडलू खाली पडला तिथे स्वयंभू शिवलिंग तयार झालं. त्याला नाव दिलंय कमंडलेश्वर महादेव. जंगलातून रस्ता आहे तो, किनाऱ्याने तटाने जाता जाता हे सगळे दर्शन घडलेत मला. तिथून निघाले भगवान शिवजी आणि खूप घामाघूम झाले होते म्हणून जटा मोकळ्या केल्या त्यांनी. त्या जटा सोडल्या, जटेचं पाणी जिथं पडलं, जिथं जटा मोकळ्या केला तिथं एक स्वयंभू शिवलिंग तयार झालं. त्याला नाव दिलं जटेश्वर महादेव. आणि हा भस्मासूर आला का नाही म्हणून असं इकडं तिकडं त्याला पाहू लागले आणि एका असं खोंदऱ्यात लपून बसले. जिथं लपून बसले तिथं एक स्वयंभू शिवलिंग तयार झालं आणि त्याला नाव दिले लुकेश्वर महादेव. नंतर मग ते भगवान विष्णू आले, मोहिनी रूप घेतलं आणि भस्मासूर मारला. किती भोळा आहे, अगदी स्वतःच्या जीवावर बेतला एवढा भोळा आहे. पण एवढंच नका ध्यानात ठेवू, ते जेवढं भोळ आहे ना तेवढं खतरनाक पण आहे बर का. देत पण घेत पण. लंका दिली कुणाला, दिली का नाही, त्याच्यात काही शंका आहे का. ठेवली का सुईची नाही, लंका जशीच्या तशी ठेवली का. मग काय केली, जाळून टाकली. जाळी लंका, जाळी लंका. देतोही घेतोही. अर्थात शेपटीनं जाळली पार्वती मातेचा अवतार आहे. कथाभाग अन्य वेगवेगळे खूप मोठे मोठे आहेत. म्हणजे भगवान शिवजी फक्त भोळे नाहीये, तर भोळ्याबरोबर जसं आपल्याला देतात तसं घेतात सुद्धा. पण याचा अर्थ आपण मग घाबरावं, भक्ती करू नये असा अर्थ नाही. भगवान भक्तांवर प्रेम करतो या विषयावर आपण बोलत होतो. तर अर्जुनाने भगवंताला जाणू नये एवढे अर्जुन अज्ञान नाहीये.
हा भगवान आहे, विश्वाचा मालक आहे, हे जाणून असताना सुद्धा अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण भगवान करतोय. याच्या पाठीमागे एकच कारण आहे, भगवंताचं भक्तावर अर्जुनावर असणारं प्रेम. विठ्ठल करता भगवंत भक्तांच्या घरी काहीही काम करायला तयार आहे, काहीही काम. महाराज हे सगळं कळलं आम्हाला. भक्ताच्या घरी काम करतो, आमच्या घरी तर काय तो कधी काम करायला येत नाही, आम्ही काही स्मरण करत नाही का, चिंतन करत नाही का. पण जाऊ द्या बा, केले असेल भक्तांच्या घरी कामं. किती किती भक्तांच्या घरी कामं केले. आपल्याकडं काकड्याचा एक अभंग स्पेशलच आहे ना, ती यादी बघून घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये किती किती भक्तांचे नाव टाकलेले आहेत. तुमचं आहे का? नाही. तुमचं नाव आहे का त्या यादीत? तपासून पहा. का बरं नाही? आपण नामस्मरण नाही करत का? एक प्रश्न विचारू मी तुम्हाला. आपल्याकडे पैशावाला कोण आहे? पैशावाला कोण आहे? अंबानी. पैसे बद्दल हा नाही, कोण आहे बा आता इथं असं चालू लगेच उदाहरण सांगायला? पैशावाला कोण आहे? तुमच्याकडे पैसे नाही का? मग ज्याच्याकडे पैसे असतात तो कोण? ज्याच्याकडे विना आहे तो कोण? ज्याच्याकडे पकवाज आहे तो कोण? ज्याच्याकडे पेटी आहे, माईक आहे, गाणार आहे, त्याला ज्याच्याकडे जे आहे त्याला ते म्हणतात ना. तुम्ही पैशावाले नाहीत, तुम्ही पैसे नाहीत तुमच्याकडे. पण तरी सुद्धा जगात पैशावाला कोण आहे असा प्रश्न विचारलं की पहिलं नाव कुणाचं येतं? अंबानी. कुणाचं नाव येतं? अंबानी. का बरं त्याचंच नाव घेतो आपण? कारण त्याच्याकडे पैसे आहेत, पण किती? जास्त. जास्त त्याच्याकडे जास्त पैसे म्हणून पैशावाल्याच्या यादीत त्याचं नाव येतं. आपल्याकडे पैसे आहे पण कमी. आणि मग कमी असल्यामुळे असले काय नसले काय, म्हणजे कमी असणं म्हणजे नसण्यातच जमाय. बरोबर का नाही? कमी पैसे असणं म्हणजे असून नसण्यातच जमाय. तसं भक्ताच्या यादीत आपलं नाव का नाही? त्यांनी खूप जास्त नामचिंतन केलं म्हणून त्यांचं भक्ताच्या यादीत नाव आहे. आपलं कधी मधी विठ्ठल विठ्ठल आहे, त्यामुळे असं नसल्यातच जमाय. विठ्ठल माणसं नाव भक्ताच्या यादीत नाही. मग महाराज देवाने आम्हाला त्याचा भक्त म्हणावं, भक्ताच्या यादीत आमचं नाव यावं, देवानं आमच्यावर प्रेम करावं, याच्याकरता आम्ही काय केलं पाहिजे सांगा ना? काय केलं पाहिजे? आपण भक्त व्हावं, देवानं प्रेम करावं असं वाटत असेल ना, एकच मंत्र पाठ करा. एकच. बघा कसा भगवान प्रेम करतो आपल्यावर. एकच मंत्र. आणि तो एकच मंत्र म्हणजे या जगात आपलं कुणीही नाही. ही वृत्ती मनात आली का देव आपल्यावर प्रेम करतो. या जगात देवाशिवाय माझं कुणीही नाही. किती किती भक्तांचे संतांचे उदाहरण आहेत. जीवापर्यंत आलं तरी देवाला सोडलं नाही. हा सोडविल तो सोडविल वाट नाही बघितलं. गजेंद्राचं उदाहरण श्रीमद भागवतातलं आपल्या समोर आहे. तुम्ही भागवत ऐकता आहात. किती किती लोकांची मदत घेतली नकरापासून सोडण्याकरता. आले धावून ते, पण केलं रक्षण नाही. मग शेवटी कोणी केलं रक्षण? सोंडीत पाणी धरलं फुल. आणि जो कोणी या विश्वाचा मालक असेल त्यानं माझ्या करता धावून यावं, माझं रक्षण करावं. हे गजेंद्राला फार उशिरा कळालं का कुणीतरी माझं रक्षण करणार आहे. आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त आणि लवकर कळत आहे. आपण मानव आहोत. आजच जर हा मंत्र पाठ केला, या जगात देवाविषयी शिवाय माझं कुणीही नाही, हा मंत्र ही वृत्ती अंतःकरणात झाली की लगेच देव प्रेम करेल. संतांनी ही वृत्ती बनवली. संत या सिद्धांतावर आलेले, जगात देवाशिवाय आमचं कुणीही नाही. देशवेश नभे माझा, देशवेश
देश माझा नाही, वेश माझा नाही, मी अंध आहे, पांगुळ आहे, माझी सत्ता इथं कुणावर नाही. म्हणजे देवाशिवाय या जगामध्ये माझं कुणीच नाही, या वृत्तीवर संत आलेले. म्हणून देव भक्तावर प्रेम करतो. तुकोबराय, तुम्ही हे एवढं सगळं आम्हाला सांगितलं की भगवंत भक्तांवर प्रेम करतो, पण मग तो अर्थ आहे का, जिज्ञासू आहे का, अर्थार्थी आहे का, ज्ञानी आहे? आम्हाला अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी, प्रेमन, भक्तान कळत नाही. हे नाही कळत आम्हाला. मग आम्हाला सोप्या भाषेत सांगा, नेमकं देव प्रेम कोणत्या भक्तावर करतो, त्या भक्ताचं चिन्ह, भक्ताचं लक्षण काय असावं? अभंगाचं पहिलं. सोडिला संसार